नमस्कार, मी सायली सुरालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्रोकोली सूप. खास हिवाळ्यासाठी गरमागरम असं ब्रोकोली सूप नक्की ट्राय करून पहा. खूप हेल्दी आणि टेस्टी असते. त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेले आहे ब्रोकोली, काळी मिरी पूड, कांदा, लसूण, बदाम आणि कोथिंबिरीच्या काड्या आहेत या. तर ब्रोकोली मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आधी आपण चिरून घ्यायची आहे त्याला. तर ही फ्लॉवरसारखी असते आणि आपल्याला त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. जसं आपण फ्लॉवर कट करतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे घेतल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवायची आहे आणि उकळतं पाणी करायचं आणि त्यामधून जस्ट फक्त 1 मिनिट टाकून आपल्याला काढायची, म्हणजे हे जी ब्रोकोली आहे ती स्वच्छ होते आणि त्याला असा हिरवागार रंग येतो. तर अशा रीतीने माझी सगळी ब्रोकोली स्वच्छ करून झालेली आहे. आता मी कांदा चिरून घेणार आहे. कांदा जो आहे आपल्याला तो एकदम मोठा मोठाच कट करायचा आहे. बारीक चिरण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला हे शिजवून बारीक करायचं आहे. त्यामुळं असा हा ओबडधोबड आपल्याला चिरायचा आहे कांदा. तर एक कांदा मी इथे घेतलेला आहे तर सूपसाठी. 5 ते 6 माणसांसाठी हे सूप आरामात पुरतं, एक एक वाटी. तर हा जो कांदा आहे तो असा ओबडधोबड चिरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता मी हे कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्या पण मी थोड्याशा अशा कट करून घेणार आहे. त्याही आपल्याला ह्या सूपमध्ये घालायच्या आहेत. त्याचा स्वाद खूप छान लागतो. तर आता मी पातेलं ठेवते आणि त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल यासाठी खूप कमी लागतं. आपण ऑलिव्ह ऑइल पण यूज करू शकता. तर मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. 10 ते 12 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आणि आपण हा जो कांदा चिरलेला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत. तर लसूण आणि कांदा असं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर अगदी काही जास्त परतण्याची गरज नसते. अगदी थोडा वेळ फक्त कांदा मऊ होईपर्यंत परतायचे. आता या कोथिंबीरीच्या काड्या यामध्ये घालायच्या आहेत. तुम्ही सेलरी जे असतं त्याचं पण आपण कट करून घालू शकतो. त्याचा पण स्वाद छान येतो. पण अवेलेबल आपल्याकडे कोथिंबीरीच्या काड्या असतात त्या आपण कधीही वापरू शकतो. त्याचा स्वाद खूप छान येतो आणि त्याचा स्वाद पण खूप उतरतो कोथिंबीरीपेक्षा. तर असं हे सूप खूप हेल्दी होतं. आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पाणी जे आहे ते तुम्हाला जेवढं सूप करायचं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे आणि जेवढी ब्रोकोली आहे त्या प्रमाणामध्ये. ब्रोकोली त्यामध्ये बुडली पाहिजे, साधारणतः एवढं पाणी घालायचं आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, कारण मी इथे 5 ते 6 माणसांसाठी करत आहे. हे बदाम जे आहेत ते पण मी एक 15-20 बदाम घेतलेले आहेत. ते पण स्वच्छ धुवून आपल्याला या पाण्यामध्येच ॲड करायचे आहे आणि हे सगळं असं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. तर छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ब्रोकोली घालायची आहे. आधी आपल्याला ब्रोकोली घालायची नाही आहे, कारण मग हिरवा रंग ब्रोकोलीचा राहत नाही. त्यामुळे पाण्याला अशी उकळी आली पूर्ण की आपण ही स्वच्छ धुतलेली आणि ब्लांच केलेली, म्हणजे आपण गरम पाण्यातून काढलेली ब्रोकोली आहे ती यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे त्याचा हिरवा रंग तसा तसा राहतो. तर अशा रीतीने मी ही सगळी ब्रोकोली यामध्ये घालणार आहे. तर ही ब्रोकोली, कांदा, बदाम, लसूण, कांदा हे सगळं आपल्याला असं छान उकळवून घ्यायचं आहे, जोपर्यंत की ब्रोकोली शिजत नाही आहे. तर ब्रोकोली अगदी कमी वेळात शिजते. एक 10 मिनटामध्ये ब्रोकोली मऊ होते. त्यामुळे ह्याला जास्त पण वेळ लागत नाही. हे सूप एकदम अगदी इन्स्टंट होतं. खूप वेळ लागत नाही या सूपला आणि हेल्दी पण खूप सूप असते. ब्रोकोलीमध्ये खूप मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकंसं हे सूप होतं. तर अशा रीतीने आपल्याला हे सगळं उकळवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की ब्रोकोली कशी शिजली आहे ते आपण एका चाकूच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत. तर एक जस्ट आपल्याला उकळी आल्यानंतर 10 मिनिटांनी आपल्याला जस्ट पळीमध्ये एखाद्या किंवा भांड्यामध्ये एखाद्या असं ब्रोकोलीचं एखादं फ्लोरेट घ्यायचं आणि जस्ट कट करून पाहायचं की शिजलेलं की नाही. तर अशा रीतीने आपलं ब्रोकोली शिजलेलं आहे. मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे आहे ते आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक व्हायला मदत होते. कारण बदामचे नाही तर तुकडे राहतात जर आपण पाणी आणि हे सगळं एकत्र वाटलं तर. त्यामुळे आपण ह्याच्यातलं पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि एक 5 मिनटं आपल्याला हे सगळं थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपण एक 5 मिनटं वेट करणार आहोत.
5 मिनिटानंतर आपल्याला हे सगळं जे आहे ते थोडंसं अगदी पाणी घालून बारीक करायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करावी लागते ह्याची. तुम्ही पाहू शकता की कशी ब्रोकोली शिजलेली आहे. एकदम छान अशी शिजवून मऊ शिजलेली आहे आणि हिरवा रंग पण ब्रोकोलीचा आहे तसा राहिलेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं कांदा, ब्रोकोली, बदाम, लसूण आपल्याला हे सगळं एकत्र असं बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये मी जे हे पाणी जे उरलेलं आहे खाली तेच वापरणार आहे. एक्स्ट्राचं वरून जास्त काही पाणी घालणार नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता की थोडंसं पाणी याच्यामध्ये मी आधी घातलेलं आहे. कारण जे जास्त ब्रोकोली आणि कांद्याचं मिक्सचर आहे त्यामुळे. जस्ट थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आणि लागेल तसं वरून पाणी घालत आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा रीतीने मी सगळी ही पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे जे आहे ते आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण आपण बदाम सालीसहित घेतले होते आणि त्यामुळे मग गाळावं लागेल. थोडंसंच कचरा जास्त नाही निघत याच्यामध्ये, जस्ट थोडंसंच चोथा याच्यामध्ये निघतो. तर ते सगळं आपल्याला ह्या चाळणीतून गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला ह्या भांडं क्लीन करण्यासाठी ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हवं तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे कुणाला दाटसर, कुणाला पातळ सूप हवं आहे त्यानुसार. तर अशा रीतीने बघू शकता की जवळजवळ सगळंच आपण हे गाळून घेतल्याने अतिशय थोडासा फक्त जे बदामाची साल वगैरे आहेत त्याचा वरती जो चोथा आहे तो राहिलेला आहे. तर आता मी हे जे गाळलेलं मिक्सचर आहे ते पुन्हा एका भांड्यामध्ये घेणार आहे. गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे गाळलेलं मिक्सचर आहे ते ओतणार आहोत आपण. आता याच्यामध्ये आपल्याला हवी तशी आपण पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. साधारणतः थोडंसं पातळ करावं लागेल आपल्याला हे. तर एवढ्या कन्सिस्टन्सी तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. आता यामध्ये मी 1 चमचाभर मीठ घालणार आहे आणि काळी मिरीपूड घालायची आहे टेस्टसाठी. तर काळी मिरीपूड पण अगदी अर्धा चमचा घालायची, जास्त घालायची नाही आहे. तर तीही टेस्ट छान येते म्हणून. तर अशा रीतीने हे सगळं आपल्याला एकत्र थोडा वेळ उकळवायचं आहे, जेणेकरून की जी काळी मिरीपूड आहे, मीठ आहे, त्याचा स्वाद पूर्णपणे सूपला लागेल. तर अतिशय सोपं असं सूपची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम काहीतरी खायची इच्छा झाल्यावरती हे सूप खूप छान आणि हेल्दी पण आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. तुम्ही अगदी बाळाला जरी हे सूप दिलं तरी पण खूप पौष्टिक राहतं. तर अशा रीतीने हे ब्रोकोली सूप तयार आहे. तर आता आपण याला सर्व करूयात. तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. तर मी आता हे ब्रोकोली सूप सर्व करत आहे. तर अतिशय हेल्दी रेसिपी आहे. तुम्हाला जर का ब्रोकोली सूप अशा रीतीने करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं झालेलं आहे. चवीला पण खूप छान लागतं, बदामाची टेस्ट येते आणि ब्रोकोलीची टेस्ट पण खूप छान असते. तर असं हे हेल्दी सूप हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय केलंच पाहिजे. ब्रोकोली आणि बदाम याच्यामधून मिळणारं विटॅमिन ई हे खूप शरीराला पौष्टिक राहतं आणि या सूपमुळे ताकद पण येते. आजारी माणसांसाठी पण खूप छान असतं आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर सुरालीज किचनला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून नवनवीन रेसिपींसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर अशी ही हेल्दी ब्रोकोली सूप रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा सुरालीज किचन. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू सो मच.